प्रचार आता रंगत चढलेला आहे आणि माझ्यासोबत आहे समाधान सरवडकरजी। तयारी कशी सुरू आहे? अनेक विरोधकांनी तुमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका करायला सुरुवात केली आहे। तुमचं उद्दिष्ट काय असणार आहे? निवडणुकीची तयारी खूप जोरात सुरू आहे। आज आम्ही घरोघरी जाऊन लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आम्ही जी गेली 5 वर्ष कामं केली आहेत ही लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय। लोकांना आमच्या इकडच्या ज्या मतदारांना माहिती आहे की मी त्यांची कामं केलेली आहेत। आज त्यांच्याकडून एक चांगला रिस्पॉन्स मिळतोय। प्रत्येक घरात जातोय त्या ठिकाणी एक चांगला त्यांच्याकडून स्वागत केलं जातंय। त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय की जी काही आपण कामं करतो ह्याची आपल्या मतदारांना जाण आहे आणि आपल्या पाठीशी उभे राहतात। बाकी विरोधकांचं काम आहे टीका करणं। आम्हाला कोणावर टीका करायची नाही आहे, कारण की आम्ही आमचं काम हे प्रत्येकाच्या घरोघरी घेऊन जाऊन आम्ही मतं मागतोय आणि त्यात आम्हाला बरं वाटतं। लोकही आनंदी आहेत की कामावरती मत मागतात। भावनिक आव्हान किंवा कुठल्या तरी टीका करून अशा गोष्टीवरती आम्ही कुठलेही मत मागत नाही। खरं तर तुमची ही दुसरी टर्म आहे। या दरम्यान तुमचं ॲफिडेव्हिट आणि इतर अनेक उमेदवारांची ॲफिडेव्हिट हे सध्या चर्चेच्या विषय आहेत। अगदी किशोरी पेडणेकरांचं असेल, श्रद्धा जाधव, आणि तुमचं ॲफिडेव्हिट विशेष चर्चेमध्ये आहे। 9 कोटीवरनं तुमची मालमत्ता ही साधारणपणे 46 कोटीपर्यंत गेल्याचं त्यामध्ये पाहायला मिळतंय। अनेक विरोधक त्याला सुद्धा टार्गेट करताना पाहायला मिळतंय। विरोधकांना टार्गेट करण्यासारखं दुसरं काहीच नाही आहे, कारण की मी कामं केली आहेत त्या प्रभागात। आज जे काही ॲफिडेव्हिट असतं ह्या वाईट इन्कम असतं। हे काय काही लोक आपण बघितलं असाल इथे करोडोंच्या गाड्या वापरतात, पण त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये आपण बघितलं की एकही गाडी नसते। जे आहे ते सत्य जे आहे ते आहे। आज आपण GST भरतो, टॅक्स भरतो, आपण मेहनत करतो, आपण काम करतो, माझे व्यवसाय आहेत। ह्या सगळ्या गोष्टीतनं बघा राजकारणात आलं म्हणजे फक्त काही खंडणी घेऊन की आजकालचं जे काही की राजकारणात येऊन पैसे कमवावे असं नाही। आम्ही ऑलरेडी माझी 2017ला देखील माझे ॲसेट्स तेवढेच होते आणि आत्ता देखील आहे। 8 वर्षाचा कालावधी गेलेला आहे। आपण जर बोलाल की त्यावेळेला 9 करोड होती आणि 8 वर्षानंतर पण माणसाची तेवढंच असायला पाहिजे ना, कारण मी व्यवसाय करतो। बघा शिकलेल्या लोकांनी राजकारणात यावं, पण त्यासोबत त्याचे व्यवसाय करावे। राजकारणात पैसे कमवण्यासाठी कोणी येऊ नये। आपल्यासमोर उदाहरणं आहेत की अनेक लोक आहेत की आपण बघाल की ते राहतात आलिशान गाड्यात नाही येतात, म्हणजे ज्या गाड्यांची किंमत आज 7-7, 8-8 कोटी असते, पण त्यांच्या नावावर ती गाडी नसते आणि त्यांच्या गाडी जेव्हा ॲफिडेव्हिट सबमिट करतात तेव्हा गाडी एकसुद्धा नसते। जे आहे ते लोकांचं म्हणजे लोकांसमोर आम्ही आणतो, कारण की जी आम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स भरून जे आहेत। पहिल्या टर्ममध्ये नगरसेवक होणं आणि दुसऱ्या टर्ममध्ये नगरसेवक होण्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत असं वाटतात का? सर्वसामान्यांचा मुद्दा घेऊन तुमचा एकूणच हा जो प्रभाग आहे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन लोकांचा हा सगळा भाग आहे, काय चॅलेंजेस वाटतात? पहिल्या वेळेला निवडणूक फार कठीण जाते, त्यावेळेला आपण नवीन असतो, पण ज्यावेळेला दुसऱ्यांदा आपण जातो आपण कामं घेऊन लोकांपर्यंत पोहोचतो। पहिल्या वेळेला नक्कीच कठीण होतं, कारण की मी नवीन होतो उमेदवार। आता मला माझा एरिया, माझा विभाग काय आहे, मतदारांना काय हवं आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहे। त्याच्या आधी मी जी काही कामं केलेली आहेत ही लोकांपर्यंत मी घेऊन जातो आहे। त्याच्यामुळे दुसऱ्या वेळची निवडणूक फार सोपी असते, कारण की लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्या कामाला ओळखतात आणि तुमच्या कामाला ते मत देतात। याच वेळेच्या प्रचारामध्ये आणखीन एक गोष्ट बदलली, तुम्ही सपत्नीक हा सगळा प्रचार करतायत, त्यांची सुद्धा साथ तुम्हाला मिळताना आम्हाला पाहायला मिळते, कसं वाटतंय? नाही, प्रचार मी एकटा फॉर्म भरण्याच्या वेळेला सहपत्नी ती आलेलीच होती आणि शेवटी कसं बायकोचाही साथ नवऱ्याला नक्कीच असते, त्याच्यामुळे तिची साथ असतेच। पण जो काही प्रचार आहे हा आमचा चालू आहे। आमचे जे काही शिवसैनिक आहेत, आमचं कुटुंब आहे, हे सर्व शिवसैनिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। माझे कार्यकर्ते सगळे उतरलेले आहेत आणि जिद्दीने आज ते उतरलेले आहेत। ते बोलतात नाही आपण काम केलेलं आहे। गेली 8 वर्ष म्हणजे 5 वर्षानंतर पण गेली 3 वर्ष निवडणूक नाही झाली तरी देखील आपण लोकांमध्ये काम करतोय आणि आत्ताही संधी अशी आहे की 8 वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे, म्हणून ते म्हणजे आता त्यांना जेवण मिळो खाणं मिळो असं काही नसतं। आज दिवसभर ते माझ्यासोबत प्रचार करत असतात। नक्कीच प्रचार हा रंगतदार होतच आहे। समाधान सरवडकर याच्याशी आपण चर्चा केली। हेमंत बागुलसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।